चलो बढ़ते हैं मैदान की तरफ। बढ़ते हैं मैदान की तरफ। स्ट्राइक पर माजिद, नॉन स्ट्राइक पर सादिक और गेंदबाज ओमकार गुरव। देखना होगा क्या होता है। संदीप कुर्मे को पता है बड़ी मैच है, किस तरह से फील्डिंग सजानी है, किस तरह से गेंदबाजी करनी है, ओमकार को बखूबी पता है। अंपायर को पार करते हुए बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते लेकिन यहां पे अपील की ओमकार ने, लेकिन इस अपील का अंपायर पे कोई असर नहीं। प्रेशर डालना चाहते थे, बड़ा विकेट है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, हर मैच की तरह इस मैच में भी अच्छी गेंदबाजी करते हुए ओमकार गुरव। जुबेर मांडलेकर यहां पर आ जाए, जुबेर मांडलेकर। तो स्ट्राइक पर माजिद, नॉन स्ट्राइक पर सादिक, गेंदबाज ओमकार गुरव। बैट का अंदरूनी हिस्सा लग के गेंद जाती हुई फॉलो थ्रो में ओमकार ने लपक लिया, खुद का खाता खोला और टीम का भी खाता खोला ओमकार ने। स्कोर पहुंचता हुआ 1 रन। पहली ओवर जारी ओमकार के रूप में। स्ट्राइक पर सादिक, सामना करेंगे ओमकार के गेंद का। ओमकार अच्छी गेंदबाजी करते हुए पहली बार गेंदबाजी करेंगे सादिक के लिए। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, नीचे पटकती हुई कट करती हुई गेंद सीधी विकेट कीपर की ग्लोव में। कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 1 रन। काफी बढ़िया गेंदबाजी, पूरे तरह बांध के रखा है 3 गेंदों में ओमकार ने। सादिक और माजिद हालांकि अच्छे बल्लेबाज है, टेनिस क्रिकेट का काफी यहाँ पे अनुभव है। एक आइकॉन खिलाड़ी के नाम पे यहाँ पे सादिक हर जगह पे खेलते हैं, जो कि सिवर्धन हो, मानगा हो या साई हो, महाड़ हो। और बहुत ही बढ़िया यहाँ पे शॉट, सीधे ही गेंद जाती हुई 4 रनों की तरफ। सादिक ने देखा, जैसे ही बीच में पटकती हुई गेंद, शॉर्ट गेंद थी, सीधा अपने 4 रनों के साथ यहाँ पे खुद का खाता खोला और टीम का स्कोर पहुंचता हुआ 5 रन। ओमकार बॉलिंग मार्क पर तैयार। माजिद या सादिक दोनों भी बल्लेबाज अगर लगातार 3 सिक्सर मारते तो आमिर एंटरप्राइजेस के मालक आमिर खान इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है। एक अच्छा मौका है। लेकिन फिलहाल बात करेंगे माजिद सामने के बल्लेबाजी की। स्कोर 6 रन। मुझे लगता है इस गेंद की आखिरी एक गेंद आना बाकी, देखना होगा माजिद। स्कोर पहुंचता हुआ 6 रन। थोड़ी सी फील्ड में तब्दीली करते हुए ओमकार, अच्छी गेंदबाजी की, अच्छा कंट्रोल रखा अपनी गेंदबाजी में। जिस तरह से पावर प्ले का ओवर चालू है, पूरी तरह बांध के रखा है बल्लेबाजों को ओमकार। 10-12 कदमों का रनअप लेते हुए अंपायर को पार कर दिया। और ये क्लीन बोल्ड, सीधी स्टंप उखाड़ती हुई गेंद। इस बार कामयाब विकेट लेने में ओमकार, माजिद के नाम का एक बड़ा झटका लगता हुआ A1 निजामपुर को। फरदीन यहां पर आ जाए, फरदीन। अब स्ट्राइक पर नए बल्लेबाज नासिर जालगांवकर। नासिर जालगांवकर, गेंदबाज दिगंबर खुंटेकर। खुद की पहली और कोटे की दूसरी ओर लेकर दिगंबर सामना करेंगे बल्लेबाज सादिक को। सादिक एक हार्ड हिटर बल्लेबाज, जो कि टेनिस क्रिकेट में कुछ कई सालों से यहाँ पे क्रिकेट खेल रहे, आइकॉन खिलाड़ी के नाम पे हर जगह पे खेलते। सिवर्धन हो, महाड़ हो, मानगांव हो। सादिक और ये स्वीप शॉट खेलने के प्रयास और एक 4 रन। बहुत ही बढ़िया शॉट सादिक के बल्ले से निकलता हुआ, स्कोर पहुंचता हुआ 10 रन।
गेंदबाजी करते हुए यहाँ पर दिगंबर इस बार भी रिवर्स शॉट खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब। इस बार अपनी गेंदबाजी में तब्दीली लाते हुए 3 ओवर की मैच है। तीन ओवर की मैच है, सोच समझकर बल्लेबाजी करना है। 1 ओवर हो चुकी है, दूसरी ओवर के 2 गेंद आ चुके हैं। और इस 1 रन के साथ ऐसे स्कोर बढ़ता हुआ स्कोर 11 रन। काफी धीमी शुरुआत कही जा सकती है एवन निजामपुर की तरफ से। जिस तरह से शुरुआत होनी चाहिए थी उस तरह से शुरुआत हुई नहीं। अब स्ट्राइक पर नासिर सामना करेंगे दिगंबर की गेंद का। दिगंबर अच्छी गेंदबाजी की इस टूर्नामेंट में, पूरी तरह बांधे रखा बल्लेबाजों को। इस बार गेंदबाजी कर रहे एवन निजामपुर के बल्लेबाजों के सामने तो नासिर टू दिगंबर और एक करारा प्रहार, गेंद जाती हुई सीधी 6 रनों की तरफ स्ट्रेट ड्राइव, जिसके लिए जाने जाते हैं नासिर जालगांवकर। महमूद जालगांवकर इनकी तरफ से 200 रुपए का इनाम आया है। और एक करारा प्रहार खेलने के प्रयास में गेंद उतरी जाती हुई 1 रन तो मुकम्मल कर दिया हाना हाना में। और ये झटका लगता हुआ नासिर जालगांवकर के रूप में। खेलने के प्रयास में गेंद काफी उतरी गई और एक झटका लगता हुआ नासिर के रूप में। तीन सिक्सर के लिए जुनेद परदेसी इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है समीर परदेसी के लिए। इस ओवर की शेष आखिरी गेंद आना बाकी, स्कोर पहुंचा है 17 रनों पर। काफी धीमी शुरुआत कही जा सकती है एवन निजामपुर की तरफ से। दिगंबर टू समीर, पहली बार सामना करेंगे दिगंबर की गेंद का। बहुत ही बढ़िया गेंदबाजी दिगंबर की। चेक। यहाँ पे हमारे महमूद जलगांवकर साहब उर्फ तात्या, उसी तरह से बड़े अदब और एहतराम के साथ हमारे छोटी मस्जिद के इमाम साहब हाफिज़ ताहिर साहब, उनके बगल में हैं हमारे मुख्तार भाई। बहुत से हजरात यहाँ पे मौजूद है। एवन क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। या ठिकाणी आमचे मुकुंद नाडकर आहेत, त्यांच्याबरोबर छोट्या रिक्षावाले, मिनोडोर चालक मालक, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत। या सर्वांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। कोस्त्याचे प्रकाश कदम यांचाही आगमन आहे या ठिकाणी, तर त्यांचंही एवन क्रिकेट क्लब निजामपुर वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। उसी तरह यहाँ पे हमारे वेल्डर फुरकान भाई, इनका भी यहाँ पे पहुँचना हमारे लिए बड़े फख्र की बात है। उनका भी एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। गेंदबाज आविष्कार खुद की पहले कोटे के आखिरी ओवर लेकर आविष्कार गेंदबाजी करेंगे सादिक के लिए। बीच में पटकती हुई गेंद, उछाल भरा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन नाकामयाब। पूरी तरह बांध के रखा यहां पर एवन निजामपुर के बल्लेबाजों को। स्कोर 17 रन वहीं पर रुका हुआ। तीसरी ओवर जारी। एक मैच जीतना है तो एक टारगेट सेट करना पड़ेगा रॉयल निजामपुर के लिए। ये अच्छे बल्लेबाज है रॉयल निजामपुर में, क्योंकि ओमकार रहे, दिगंबर रहे, संदीप है, इसका पूरी तरह नॉलेज है सादिक को कि किस तरह से बल्लेबाजी करनी है। और एक गेंद जाती हुई सीधी 6 रन। स्कोर 23 रन।
इसी तरह बल्लेबाजी करनी होगी सादिक को। ये माइंड में रखना है कि अगर टारगेट सेट करना है रॉयल निजामपुर जैसी बड़ी टीम के साथ सामने तो लंबे प्रहार करने पड़ेंगे और ये सादिक कर सकते हैं, क्योंकि गेंदबाज आविष्कार इस बार नाकामयाब अपनी गेंदबाजी में। हालांकि पहली गेंद पर डॉट गेंद खेलने के बाद दूसरी ओवर पर सिक्सर लगाया सादिक ने, अब वापस से आविष्कार गेंदबाजी के लिए तैयार। एक बड़े कदमों का रनअप अंपायर को पार कर दिया और ये वापस से 6 रनों के लिए काफी बढ़िया यहां पर बल्लेबाजी करते हुए सादिक परदेसी, क्या बात है। वही होता है जो वापसी करे और बल्लेबाज वही होता है जो अपना आक्रामक रवैया अपनाए। अब देखना होगा सादिक परदेसी आविष्कार तो सादिक परदेसी धीरे धीरे अंपायर को पार कर दिया। इस बार नाकामयाब। मैंने कहा था गेंदबाज वही होता है जो अपनी गेंद में वापसी करे, गेंद में तब्दीली करे। सादिक को पता है इस बार नाकामयाब हुए, लेकिन समीर को वहां पे रोक के रखा। समीर भी एक आक्रामक बल्लेबाज है, लेकिन समीर भी समझदार है। सादिक खेल रहा है तो लौट गए पीछे। कोई यहाँ पे अपना ईगो नहीं दिखाया, कुछ नहीं दिखाया। एक अच्छे बल्लेबाज की यही पहचान होती है, आप कितने भी बड़े हो लेकिन आप सामने वाले की रिस्पेक्ट करते, यही बड़ी बात है। सादिक तो आविष्कार, देखना होगा आविष्कार लगातार बीट होते हुए यहाँ पे लगातार बीट होते हुए यहाँ पे हाफिज ताहिर, इनकी तरफ से सादिक के 2 सिक्सर को 200 रुपए का इनाम आया है और यहाँ पे लगातार प्रयास करते हुए लेकिन डॉट गेंदे खेल रहे सादिक। सादिक आविष्कार इस बार अच्छी वापसी की अपने गेंदबाजी में। देखना होगा आखिरी गेंद है इस ओवर की, सादिक क्या करते हैं। स्कोर वहीं पर रुका हुआ 29 रन। सादिक और ये जब तक थ्रो आए 2 रन मुकम्मल कर दिए, स्कोर पहुंचता हुआ 31 रन और इस इनिंग का खात्मा होते हुए या ठिकाणी उपस्थित बरेचसे मान्यवर आहेत। दत्ता गोरेगावकर, त्यांच्या मागे बरेच प्रेक्षक आहेत जे बसलेले आहेत काही, सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे। आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांचे, कर्णधारांचे तसेच सर्व प्लेयर्सचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। आजूबाजूच्या खेड्यातून आलेले या ठिकाणी जेवढे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपुर वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। यहाँ पे यादव जी आ रहे हैं। बड़े फकर की बात है कि उनके बच्चे ने ये जो A1 नाम है ये उनके बच्चे ने हमको नाम दिया है। उनका आगमन यहाँ पे हो रहा है। हमारे लाला भैया जी यादव, जिनका बेटा है लवलेश यादव, इसने जो नाम A1 है वो उसने हमको ये दिया है। तो अपने हल्के हकने कदमों से यहाँ पे आ रहे हैं, तो हम उनके हक में खुशामदीद कहते हैं, वेलकम, सुस्वागतम।
उसी तरह हमारे दोनों जमाती हजरात यहाँ आके हमको ताउन करते हैं, उनका भी A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, खुशामदीद। इसी तरह से आप हमें और 4 रोज़ है यहाँ पे ताउन करेंगे, ऐसे आपसे उम्मीद करते हैं कि ये प्रोग्राम आपके बिना अधूरा रहता है। कोई भी प्रोग्राम हो, प्रेक्षक प्रोग्राम की जान रहती है, आप नहीं रहोगे तो प्रोग्राम का मज़ा बिल्कुल चिरचिरा रहेगा। आप जिस तरह से हमें प्रोत्साहन करते हैं, आपका जितना यहाँ पे हम शुक्रिया अदा करें कम है। इसलिए दोनों हजरात का भी, दोनों जमाती हजरात का भी A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला एक वेगळेच स्वरूप लाभलंय आणि ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला वेगळीच ऊर्जा मिळाली आहे। मैदानाच्या चहूबाजूचं आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानप्रम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। एक भव्य दिव्य दैवित्यमान सोहळा आपण पाहतोय। तुम्हा आम्हा सर्वांना हवी हवी असणारी स्पर्धा, या निजामपूर विभागाची मानाची स्पर्धा, या निजामपूर विभागाचं क्रिकेटचं वारसा लाभलेली ही स्पर्धा, 28व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या माध्यमातून सजवली जाते। आणि आज या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर पहिलाच दिवस आपण पाहतोय आणि पहिल्याच दिवसाचा आपण जर विचार केला तर पहिल्या दिवसाची एक इम्पॉर्टंट मॅच, मैदानाच्या आतमध्ये निर्णायक सामना, आजच्या दिवसाची दुसरी क्वालिफायची मॅच, एकाच गावातील एकाच विभागातील 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आले। एका बाजूला त्यांचा रॉयल कारभाराच्या दिवसामध्ये पाहिलं तर टीमचं नाव आहे रॉयल निजामपूर, आणि ज्यांचा A1 क्वालिटीचा अगदी षटकार चौकाराचा ब्रँड आपण पाहिला ते A1 निजामपूर, असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। 2 दिग्गज एकमेकांच्या समोर लढताना भिडताना पाहायला मिळतील, आपलं नशीब आजमावताना बघायला मिळतील। येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 बॉलमध्ये आवश्यकता 32 धावांची, 18 बॉलमध्ये 32ची गरज आहे। या मॅचची सिच्युएशन आपल्याला पाहिजे आहे, कशा थाटणीचा खेळ राहील ना या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये, हेही खूप सारं महत्त्वाचं आहे। एका बाजूला रॉयल निजामपूर, त्यांच्या विपक्षामध्ये A1 निजामपूर, हे 2 दिग्गज संघ एकमेकाचे कमकुवत दुवे मजबूत दुवे दोघांनाही माहिती आहेत आणि दोघांचा डाव हा दोघांनी कसा सांभाळायचा या गोष्टीची जाणीव आहे। समोर ओमकार, त्यांच्या साथीला संदीप कुर्मे, त्यांच्या समोर सादिक परदेसी। पहिलाच बॉल, बॅटची कडा, या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचचा सर्वाधिक मोठा धक्का, ओमकार गुरव 0 या आकड्यावरती, या आधीचा हिरो। सिक्सरची हॅट्रिक मारतोय तो मोतीराम मोतेकर यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलेलं आहे। पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे। ओमकार सारखा निर्णायक बॅटर 0 या आकड्यावरती बाद झाल्यानंतर टीम थोडी अडचणीमध्ये दिसताना पाहायला मिळेल। रॉयल निजामपूर पण हरकत नाहीये, येणाऱ्या अजूनही 17 बॉलमध्ये आवश्यकता 32 धावांची। ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढली जाणार। या शेवटच्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू भिडताना पाहायला मिळेल। महत्वाची मॅच, शुभम धूपकर्णी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट दाखवल्या। फुल टॉस बॉलला मात्र आपण जर पाहिलं तर अडवा बॅट फ्लिक करत असताना बॉल काऊ कॉर्नरच्या मध्ये प्रस्थान होताना पाहायला मिळालं। त्याच दरम्यानची सिंगल तिकडे स्कोरकार्ड वरती प्लस झाली। एकेरी धावेने सुरुवात या मॅचला होताना पाहायला मिळते, डावाला सुरुवात झाली आहे। महत्वाचे खेळाडू आहेत दोन्ही बलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल, समोरचा चेंडू आडवा बॅटने खेळला, फटका तर फसला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे। वा, काय प्रयत्न करण्यात आलेत, 100% एफर्ट्स काय असतात ना त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये। आम्हाला आतुरता राहील, यस एकच मिनिट, आम्हाला आतुरता राहील पंचांच्या निर्णयाची। होय, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। मी पंचांचं सॉफ्ट सिग्नल तिकडे जाणून घ्यावं असं वाटतंय मला। यस,
सर मी विनंती करेन ज्या वेळेला कॅमेरामॅननं आपलं फोकस तर केलं होतं, पण तो जो काही साईडचा पडदा आहे त्या मला मान्य करावा लागेल. या गोष्टीसाठी मी आवर्जून सांगेन की कॅमेरामध्ये तेवढंसं कॅच झालं नाहीये. आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या निर्णयाची वाट पाहू. साकीब मारूफ जा तिकडे लाईनमॅनसाठी. लाईनमॅनचं काम करा आपलं ना. आमचे स्वतः तिकडे पंच पोहोचलेत. निर्णयाची अंमलबजावणी तिकडे करण्यात येईल. शेवटच्या क्षणापर्यंत चेक केलं जाईल, कारण की इम्पॉर्टंट मॅच आहे. इथे जर मॅचमध्ये काही एकात मोठा फटका येतोय तर घडामोडी बदलू शकतात. तिकडे काही उदलेखून गावाचे खेळाडू सुद्धा पंच येतील, ते कळवतील नक्की निर्णय काय घडला ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा मात्र आमच्या पंचांचा चांगल्या दर्जाचा असेल. आज मुंबईपासूनचा प्रवास आमच्या या दोन्ही पंचांनी केला आहे आणि मग हा प्रवास करत असताना ज्यांनी क्रिकेटचा खेळ बराचसा खेळला, ज्यांनी गाजवला, अगदी चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून खेळली गेली आणि सातत्यानं आपण जर पाहिलं तर ज्यांनी शर्तीचे प्रयत्न केले, ज्यांनी बरंचसं आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा खेळ हा महत्त्वपूर्ण खेळत असताना आपले क्रिकेटचे धडे गिरवले. त्याला खेळाडूने मैदानावर यायचंय. खेळाडूंनी तिकडे नाही जायचंय, मैदानावर या. अंपायर डिसिजन घेतील. तिथे आहेत, व्हॉलंटियर आहेत. खेळाडूंनी तिकडे नाही जायचंय. अंपायर निर्णय देतील. यस सर, काय निर्णय? इट्स सिक्सर. षटकार आला या मॅच मध्ये. चित्रच पलटलंय. संदीप कुर्मेनं खेळलेला फटका लॉंग ऑनला होता. तिकडे फिल्डर त्यानं प्रयत्न 100% केले, पण शेवटच्या क्षणी चला व्हॉलंटियर आपली जागा घ्या व्यवस्थित. 3 बॉल सर, 3 असे प्रकार पुन्हा घडायला नको. 3 बॉलमध्ये धावा तिकडे स्कोर कार्ड वरती 7 आपण पाहतो. षटकाराला सादिक बॉलिंग मार्क वरती प्रयत्न चांगले करतात. संदीप कुर्मे तिकडे तेही संघर्ष मोठाच करताना पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना हवेच्या विरोधामध्ये फटके खेळावे लागतात. टीमसाठी हे करावंच लागेल. याही वेळेला बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. पाहता पाहता तिकडे चांगल्या दर्जाचा बॉल सादिकनं फेकला, त्यानं कमबॅक मिळवलं, लगेचच पुनरार्पण या मॅच मध्ये आणलं. डॉट बॉल फेकत असताना टीमची धावसंख्या थांबवली आहे. शकील भाई, जलील भाई इकडे या जरा. लाईनमॅनचं काम कर, तिथे नका उभं राहू तुम्ही. महत्वाची मॅच आहे, कोणाचं नुकसान व्हायला नको. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. फॉलोदर मध्ये तिकडे मात्र आपण पाहिलं तर फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. आता हिट होईल का? पण नाही. पहा, दोन्हीकडून आपण जर पहिला जर कॉल झाला होता पहिला धाव घ्यायची, तदनंतर मात्र शेवटच्या क्षणी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर हिट करण्याचा प्रयत्नही केला नाही आणि त्याच कारणानं का होईना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची घोषणा होते. लगातारचा दुसरा डॉट बॉल टाकला. बॉलिंग करत असताना सादिक तिकडे मात्र चांगल्या दर्जाची गोलंदाजी चालू आहे. षटकाचा विचार केला तर अजूनही षटकातील शेवटचा बॉल अजूनही ना बाकी. शेवटचाच बॉल, फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण चढवलं, फटका फसला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या मॅचची गोल्डन विकेट, या मॅचचा सर्वाधिक मोठा धक्का. निर्णायक खेळाडू संदीप कुर्मे. बाबूभाई जोशी
यांचंही आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्या बाजूला आहेत शरदभाई जोशी, यांचीही उपस्थिती आहे या ठिकाणी. त्यांचंही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. तिकडे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा धावफलकावरती आलेला आपण पाहतोय. ही मॅच रंगणार, ही मॅच शेवटपर्यंत जाणार, या मॅचचा चित्र वेगळंच असणार आणि तेच आपल्याला पाहायचं आहे. तिकडे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथून पुढे आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता असताना ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला फेकल्या. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झाले. दिगंबर बॅटर दाखल झालेत. माजिद सांगे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन समीर परदेशी आपण पाहतो, त्यांनी खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि संपूर्ण A1 क्रिकेट क्लबनं खोलातला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केला. डी बॅकफुट पॉइंटला बॉल प्रसन्न होतो. एक धाव तर मिती आहे. दुहेरी धावेसाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले गेले आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा आरामामध्ये कंप्लीट आणि त्या दुहेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतोय टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शांत आणि तजवीची सर चेक का जे लाइनमैन आहेत त्यांनी खाली बसून लाइनमैनचं काम करायचं. मारूफ नीचे बैठ जाओ. टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. प्रयत्न तिकडे गेले प्रयत्न तर अपुरेच राहिले पण तदनंतर आपण पाहतोय धाव घेण्याचा मानस धडक झाला. एक सिंगल मात्र स्कोर कार्डवरती तर पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना तब्बल 11 धावा धावफलकावरती लागल्यात. शांत आणि त्याचवेळीची संयमी सुरुवात आता रॉयल निजामपूर टीमची पाहायला मिळते. विकेट इम्पॉर्टंट आहेत, विकेट गरजेच्या आहेत आणि त्या विकेट तर 2 महत्वाच्या मिळवल्या सादिकनं. आता या ओव्हरमध्ये कशा थाटणीची गोलंदाजी. माजिद समोरचा बॉल फटका खेळलाय, फटका सरळ हवेमध्ये. वा, क्षेत्ररक्षक आले, त्यांनी प्रयत्न केले, त्यांचे प्रयत्न आता अपुरेच राहिले. मिड विकेट क्लिअर, सिक्सर. धावफलकावरती वाढली आहे. संघाचं धावफलक 11, 17 धावांवरती पोहोचले. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पुढचा बॉल माजिद. याही वेळचा बॉल. आता जे आक्रमण चढवलंय, फटका तर खेळलाय. ताकद, नजाकत आणि दमखम दिगंबर कुंटेकर यांचा ब्रँडेड सिक्सर. फिर नीचे बैठ जाओ. 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. लगातारचे 2 षटकार अगदी खेचलेत आणि या 2 षटकाराच्या साह्याने संघाच्या धावसंख्येचा आलेख इकडे उचवलाय. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल 9 ची गरज. ओहो, यावेळेला बागफुटला जाऊन कट करायचं होतं. टप्पा पडला, बॉल बाहेरच निघालाय. काय घडलंय? पंचांच्या इशाऱ्याची आम्ही पाहतोय वाट. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर यस, तुमच्या बॉलची दिशा आहे ना, ती आज तुमच्या टीमची दशा ठरवणार आहे, हे आपल्याला पाहिजे. यस, व्हाईट बॉल. या बॉलची दिशा चुकीची आहे, दशा तर निश्चितपणे होणार आहे. अवंतर स्वरूपाची धाव मिळतीये. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या वधारतीये आणि संघाचं धावफलकावरती धावा तब्बल आपण पाहतो 24. चला चला लवकर, मॅच फास्ट करा. 24, 7 धावांची गरज आहे. माफी असेल, 8 धावांची गरज आहे. 8 चेंडूने 8 धावा. 8 धावांची गरज, 8 धावांची. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका खेळला आडवा बाटणीकडे. क्षेत्ररक्षक मात्र येताना पाहायला मिळतात. यासीन कोणती चूक नाहीये. एक सुंदर जेल मैदानाच्या आतमध्ये पकडला गेला. दिगंबर कुंटेकर. दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती आहे की हा सामना झाल्याच्या नंतर कोणीही आपल्याला आनंद जर घ्यायचा असेल तर क्रीजच्या बाहेर यायचं आहे.
ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे आणि आपला आनंद साजरा करायचा आहे, कारण लगातार 4 दिवस या ठिकाणी टुर्नामेंट होणार आहे. कोणीही आतमध्ये नाचू नका. तुम्हाला नाचायचं असेल, तुमचा आनंद साजरा करायचा असेल तर बाउंड्रीच्या बाहेर या. डीजे पाहिजे तेवढा नाचा तुम्ही, परंतु आतमध्ये ग्राउंडमध्ये कोणीही नाचायचं नाही प्लीज. आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण 4 दिवस या ठिकाणी टुर्नामेंट होणार आहेत. चला येणारे 7 बॉल आणि 8 धावांची गरज. पहिल्या ओव्हरला 7 होता, आतापर्यंत 17 आल्यात. 17 विन 32. पहिल्या ओव्हरला 7, दुसऱ्या ओव्हरला 5 बॉलमध्ये आतापर्यंत 17 आल्यात. टीमची धावा 24. अब्दुल समद परदेशी यांच्याकडून दिगंबरसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बॅट्समन तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 7 बॉल आणि 8 धावांची गरज. या मॅचची उत्कंठा वाढली आहे. यावेळेला बॅटची कडा 2 क्षेत्ररक्षकांना भेदलंय. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पार. नशिबाचा चौकार. अपेक्षा असेल तर तब्बल आपण पाहिलं तर 4 धावांची. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ही मॅच रंगू शकेल. पहिले 2 बॉल जर डॉट आले तर याही मॅचचं चित्र इकडून पलटलं जाऊ शकतो. पण इथून या मॅचला जो जिंकेल तो खेळ उधळेखोंड गावाच्या समोर. या स्पर्धेची पहिली सेमीफायनलसाठी सज्ज झाले. तिकडे उदयखोंड गावचे खेळाडू सुद्धा आजचा दिवस समीरनं गाजवला. आजचा दिवस आपण पाहिलं तर त्यांच्या साथीला प्रवीणनं गाजवला. चांगलाच खेळ राहिला. टीम वर्क चांगला राहिला उदयखोंड गावाचा. आणि म्हणूनच का होईना आजचं सकाळचं सत्र त्यांच्या नावावरती राहिलंय. संध्याकाळचं सत्र A1 निजामपूर की मग तिकडे रॉयल निजामपूर, रॉयल कारभार की A1 कामगार. इकडे मात्र फटका खेळला. गॅपमध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे आले. थर्डमॅनला फिल्डिंग चांगलीच झाली आहे. 1 धाव तर मिळाली. आता मॅचमध्ये काय बाकी राहिलंय? 5 बॉल 3 धावा, 3 धावा, 5 चेंडू. मॅचला कोण जिंकेल? रॉयल निजामपूर की A1 निजामपूर? दोन्ही बाजूनं विजय मात्र निजामपूरकरांचाच आहे. त्याही पलीकडे विजय मात्र आपण जर पाहिलं तर या क्रिकेटच्या खेळाचा आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेट लावणारा हा क्रिकेटचा खेळ. 5 बॉल 3 धावांवरती मॅच आली आहे. सामन्यामध्ये पलटवार इकडूनही होईल. रंगत या सामन्याला इथेही येईल आणि तीच रंगत तुम्हा आम्हा सर्वांनाच पाहिजे आहे. हा खेळ क्रिकेटचा, गजर क्रिकेटचा, सोहळाचा, आनंदाचा. फटका खेळायचा होता. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? अपील झाली. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. डॉट बॉल या मॅच मध्ये झाला. इकडे पलटवार. आपण म्हणतो ना की मनात नेहमी जिंकण्याची आशा बागली पाहिजे. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. यदा कदाचित शेवटच्या षटकामध्ये आता A1 निजामपूरची वेळ बदलली आहे की काय? त्यांनी पलटवार केलाय की काय? 4 बॉल 3 धावा. फटका खेळला. तो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यासीन बॉलच्या खाली. कोणती चूक नाहीये. एक महत्वाची विकेट आली आहे. सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये पलटवार. आता 3 चेंडू 3 धावांची गरज. डीजे होतो की पहा मागील काही दिवसामध्ये डेज चालू होते. पण मी आवर्जून सांगेन एखाद वेळेस एखादी मुलगी सोडून गेली तरी बेहत्तर. पण अशा स्वरूपाची मॅच जर हातातून गेली ना तर रॉयल निजामपूरला रात्रभर झोप लागणार नाही. कारण की मॅच कुठली कुठे आली आहे. 5 बॉल 3 ची गरज असताना 3 बॉल 3 वरती मॅच आली आहे. इकडे फुलटॉस बॉल आडवा बाटणं तर खेळायचा होता. मैदानाच्या आतमध्ये पलटवार झाला. होय, आता मैदानावरती डॉट बॉल आलाय. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. रॉयल निजामपूर की A1 निजामपूर? वा, हा क्रिकेटचा खेळ असा.
हा क्रिकेटचा खेळ कधी कुठे कसा रंग बदलेल ना याचा काही नेम नाही. हा विजय आहे निजामपूरकरांचा. यस बुरान जर ही मॅच जिंकवतो तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जियान जुबेर मांडलेकर यांच्या वतीनं बक्षीस आलंय. मॅच रंगली आहे, सामन्याची उत्कंठा. आता 2 बॉल आणि 3 धावांची गरज. पुढचा बॉल फटका खेळायचा होता, प्रयत्न केले आणि तिकडे विकेट आली आहे. वा काय जल्लोष झालाय मैदानाच्या आतमध्ये. A1 निजामपूरचा त्यांनी इतिहास नोंदवायला सुरुवातच केली आहे. 1 बॉल 3 धावांची गरज. डीजे आरवा समीउल्ला जलगावकर यांच्या वतीनं बक्षीस आलंय. जर मॅच जिंकून दिली बुरान तर त्याला 500 रुपयाचं बक्षीस असेल. शुभम दुपकरने जर ही मॅच जिंकून दिली तर सन्माननीय सागरजी खानविलकर साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. वा मॅचच रंगली. जियान जुबेर मांडलेकर यांच्याकडूनही बक्षीस आले शुभमसाठी सुद्धा आणि बॉलरसाठी सुद्धा. कोणी जिंको 1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी मात्र देण्याचा निर्धार पकलाय. हे खरे मात्र क्रिकेट प्रेमी आहेत. मी विनंती करेन बघा, हृदयाच्या अंतःकरणापासून कळकळीची विनंती, मॅच कोणी जिंको मैदानावरती कोणी जायचं नाही. यानंतर आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. मैदानावरती कोणी जाणार नाहीये. स्पर्धा आपली आहे आणि आपली स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे. तर कुणी मैदानावरती जाणार नाहीये. विजय हा मात्र निजामपूरकरांचा आणि विजय मात्र या क्रिकेटचा आहे. 1 चेंडू 3 धावा. स्पर्धा आणि मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. हा दैवित्यमान सोहळा ऐसा सोहळा होणे नाही. यस यस 1 चेंडू आणि 3 धाव. सर्वाधिक महत्वाचा बॉल. आणि बॅट फिरवली, सामना संपलाय. मैदानात जायचं नाही, मैदानात जायचं नाही, सूचनांचं पालन करा. मैदानात जायचं नाही. A1 निजामपूर चला बाहेर बाहेर. मैदानात जायचं नाही, सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं. मैदानात जायचं नाही, आयोजकांची नियम आहे. मैदानात जायचं नाही, खेळाडू बाहेर येतील, नंतर जल्लोष साजरा करा. बाहेर या. ऐसा सोहळा होणे नाही याच्याच साठी केला होता. शब्बीर भाई अकबर यांच्याकडून बुरांसाठी 5000चं पारितोषिक आलंय. शब्बीर भाई यांच्याकडून बुरांसाठी 5000चं पारितोषिक आलेलं आहे. प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे. आता जो सामना झालेला आहे त्याच्यामध्ये A1 पेक्षा रॉयलसाठी एकदा जरा जोरात टाळ्या होत्या. रॉयलसाठी जरा जोरात टाळ्या होत्या. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे.